दंगेकर त्यांचा गेल्या वेळेस त्यांनी एक पोटनिवडणूक जिंकली. त्यांचा एक आपण आता मी काय हा शब्द आजच्या तरुणाईच्या डिजिटल एक वेगळ्या स्वॅगमध्ये ते फिरतात. त्यांना गेल्या वेळेस तुमच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हु इज दंगेकर म्हटलं होतं आणि त्यांना तो त्याचा फायदा झाला होता असं म्हणणं. यावेळेस तुम्ही अशा काही गोष्टी अवॉइड करणार आहात का किंवा अशा गोष्टी किंवा तुमचं काय म्हणणं आहे? नाही, शेवटी बघा, एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक, शेवटी परिस्थितीमध्ये संदर्भ काय लावायचे, तिथले वातावरण काय आणि मतदार काय विचार करतो याच्यावरती ती निवडणूक जाते. ही पर्सनल लेवलची निवडणूकच नाही आहे. तुम्ही पैलवान होतात, तुम्ही पैलवानगिरी करणार हो, आता आहे का, सुरू आहे की बंद आहे? नाही, आता ते शेवटी कुठलाही एखादा खेळ खेळताना त्याला एक वयाची मर्यादा असते. आता कधीपर्यंत खेळलात आणि कुठल्या लेवलला कुस्ती खेळलात तुम्ही? मी राष्ट्रीय स्तरापर्यंत कुस्ती केली. मी कोल्हापूरला होतो, माझं कॉलेजही तिथं झालं, मी तालीमही तिथंच केली. मी राष्ट्रीय स्तरापर्यंत मी साधारणतः 97-98 पर्यंत कोल्हापूर 96-97 पर्यंत होतो. कुठला आखाडा बरा वाटतो? राजकारणाचा आखाडा बरा आहे का कुस्तीचा आखाडा बरा आहे? लाल मातीचा आखाडा कधी चांगला वाटला की शेवटी तिथे खेळीमेळीचं वातावरण असतं. तिथं काही फार हे नाही. हे कसं आहे, हे फार जीवघेणी स्पर्धा असते इथं कुस्तीचा आखाडा आणि राजकीय आखाडा अनिश्चितता कशी असते ती इथं सगळी असते. पण शेवटी ठीक आहे, तिथं आखाडा मारला, इथे आखाडा मारायचा आहे. डावपेच कुठले सोपे असतात, कुस्तीचे का राजकारणाचे? तर ते दोन्ही विषय वेगळे आहेत. कुस्तीचे डावपेचही तसं पाहिलं तर काही सोपे नसतात. प्रतिस्पर्धी, त्याची ताकद, त्याचं कौशल्य, त्याचे डावपेच आणि आपले डावपेच, इथं त्या मानाने त्यापेक्षा बरंच सोपं असतं. लवकर कळतं समोरचे डावपेच. राजकारणातले तिथं काय झालं, तिथं कमी वेळ असतो तुमच्याकडे, कमी वेळा तुम्हाला कुस्ती करायची आहे, तर टाईम असतो, तेव्हा कळतं डावपेच काय असेल, काय करू शकतं, तेव्हा आपल्याला प्रतिडाव डोक्यात असतो. तुमचे वस्ताद कोण आहेत नक्की राजकारणातले? सुरुवातीला माननीय मुंडे साहेबांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि त्यांच्यासोबत खूप वेगळं. आज स्वाभाविकपणे रवींद्रजी आहेत. ठीक आहे. मुरलीधर मोहोळजी, खूप खूप आभार तुमचे. तुम्ही हा वेळ दिलात. पण पुण्यातला तुम्ही म्हणतात की मेट्रोचं जाळं आता पसरतंय, वाढणार आहे. पुणेकरांना याच्यापासून लवकर सुटका मिळावी आणि हे सगळे मुद्दे प्रचारात असा अशी आमची इच्छा आहे. पुण्याची एक वेगळी ओळख आहे, तीच टिकून राहावी अशी ओळख आहे. त्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.